तर जसं आम्ही हक्कांनी बारामती आणि फलटणचं अनेक वर्ष पेंडिंगला पडलेलं काम मोदी साहेबांच्याकडनं त्याचं सुरू करून घेतलं, तसं अनेक कोट्यावधी रुपयाच्या योजना आपल्याला बारामती, इंदापूर, दौंड, भोर त्या सगळ्या भागामध्ये, पुरंदर ह्या आपल्या खडकवासला ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये आणायच्यात. तिथं शहराचे प्रश्न वेगळे, खडकवासल्याच्या बद्दल तिथं वेगळी संस्कृतीत वेगळे प्रश्न आहेत, पण माझा जो बाकीचा भाग आहे तिथले प्रश्न वेगळे आहेत. परंतु पुरंदर तालुक्यातले प्रश्न वेगळे, परंतु हवेली जो भाग जोडलाय पुरंदरला तिथले प्रश्न वेगळे, ते शहरी भागातले आहेत. आणि अशा पद्धतीनं त्याचं पिण्याचं पाणी असेल, त्याचं काही लाईट असेल, त्याच्यामध्ये आणखीन कुठले वेगळे प्रश्न असतील, तिथं काही अजून शिक्षणाच्या संदर्भातली दालनं उघडण्याचं काम असेल किंवा आणखीन काही नवीन आव्हानं स्वीकारण्याची धमक आणि ताकद ही तिथल्या नवीन पिढीमध्ये निर्माण करण्याच्या संदर्भातलं प्रोत्साहन देण्याचं काम असेल, ह्या सगळ्या गोष्टी मी अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्हाला त्या ठिकाणी करून दाखवील. आणि आज राज्याचा जसा करोड रुपयाचा पैसा आम्ही आणू शकतो, आमचे सगळे सहकारी मित्र त्याच्याबद्दलचा पाठपुरावा करतात. अहो, काल रात्री 1ला त्या पुरुषोत्तम दादाला फोन केला, नाही मला भेटायला आले होते, आणि मी म्हणलं तिथं मला एक हॉस्पिटल करायचं 100 बेडचं सोमेश्वरच्या परिसरात, जागा द्या. त्यांनी जागा दिली. आज दुपारी केशवराव ऑर्डर त्या ठिकाणी निघाली, तिथं 100 बेडचं हॉस्पिटल. कोण करते? 24 तास झाले नाही अजून, आज 1 वाजता 24 तास होणार आहे रात्री. ताबडतोब यंत्रणा हलवली, कुणाचा घास नाही. मी माझा पिशारकी मारत नाही, मी त्याच्यामध्ये अतिशयोक्ती पण करत नाही. पण मी एकदा एखादी गोष्ट करायची ठरवलं तर मी ती करणार. मी तुम्हाला शब्द देतो, मी बारामती पहिला क्रमांकाचा तालुका करील, पण माझ्या विचाराचा खासदार तुम्ही निवडून दिला पाहिजे. तेवढं तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मताचा अधिकार दिलेला आहे. त्या मताचा अधिकार कसा वापरायचा तो तुमचा अधिकार आहे. तुमच्या पुढे 2-3 उमेदवार असतील, 4 उमेदवार असतील, 5 उमेदवार असतील, पण त्याच्यात कुठल्या उमेदवाराला मतदान केलं तर आपलं भलं होणार आहे, आपला विकास होणार आहे, आपल्याला केंद्राचा निधी मिळणार आहे. जर एखादा केंद्र सरकारच्या विरोधातला खासदार गेला आणि तिथं सारखं मोदी साहेबांना टीका, तिथं अमित शहांना टीका झाल्यावर कोण आपल्याला निधी देणार आहे? मिळणार आहे का? त्याच्यामध्ये शेवटी मी अनेक उदाहरणं देतो. काम करायचं म्हटलं तर जो नगराध्यक्ष असतो त्याच्याशी गोडच बोलावं लागते नगरसेवकाला, त्यावेळेस त्याला निधी मिळतोय. जे मुख्यमंत्री असतात त्यांच्याकडनं कामं करून घ्यायची असेल तर आमदाराला त्यांच्याशी जरा नीटपणेच बोलावं लागतं. वाचाळवीरांची संख्या करून चालत नाही, टीका टिप्पणी करून चालत नाही, आणि कुणी कुणाची पर सांभाळायला जाणार नाही. कुणी ती काळजीच करू नका. काय बोलतात, काय करतात, काय आपण बोलतो नाही ना, त्याच्या संदर्भातलं तुम्ही मी बरोबर करतो, तुम्ही फक्त घड्याळाचं बटन दाबा. आता आम्ही आमच्या सगळ्या महिला आहेत, काही माझ्या आईच्या वयाच्या आहेत. आम्ही काल काय निर्णय घ्यावा? 75 वर्ष झाली देशाला स्वातंत्र्य मिळून, कुणी केलं? काल आम्ही केलं. अजित आशाताई आनंदराव पवार आईचं नाव हे आता प्रत्येक वेळेस इथल्या प्रत्येकाने लावायचं. आज आईचा मान सन्मान केलं ना आपण. बापाचं पण महत्व तेवढे, पण बापापेक्षा थोडं आईचं महत्व जास्तच आहे, हे खरं आहे. आपणच आपल्या आईला त्या ठिकाणी तशा पद्धतीनं परंपरा पूर्वापासून चालत आलेली आहे. अशा कितीतरी गोष्टी मित्रांनो, वेळ बराच झालेला आहे, परंतु खोटं नाही सांगत, अशा कितीतरी गोष्टी आपण केलेल्या आहेत. आणि अजूनही तुम्हाला ज्या गतीनं ही कामं चालली त्याच्यामध्ये केंद्राचा करोडो रुपयाचा पैसा हा त्या ठिकाणी आला तर आणखीन आपल्याला मदत होणार आहे. आणखीन माझ्या इंदापूरचा, माझ्या बारामतीचा, माझ्या दौंडचा, माझ्या पुरंदरचा, माझ्या भोर, वेला, मुळशीचा, माझ्या खडकवासलाचा त्या बाबतीतला विकास हा झाल्याशिवाय राहणार नाही. यावेळेस त्यामध्ये आपल्याला नागसेन काही सांगतायत ते पण खरंच आहे, परंतु मला सांगायचंय गावागावात वाद असले तरी
ते वाद गावापुरते ठेवा, सगळ्यांनी मिळून घड्याळ आपलं चालवा. 25 वर्ष आपण घड्याळ चालवतोय, घड्याळ आपल्याला सोडायचं नाही आणि गावं एकतर्फी चालली पाहिजे. तुम्ही मला निवेदन देताना दादा विकासाच्या करता निधी द्या, मी देईन, मी कमी पडणार नाही, पण तुम्ही पण वन साइड मतदान करायला कमी पडायचं नाही. कुठला अंडरग्राउंड? शाबास. मग रोज येऊन तिथे मच्छर मारायचं औषध मारतो ना, तुला ओडोमास देतो. ती काय कसली उदबत्ती असते, कछुआ छाप उदबत्ती. अरे नसतं तसं बाबा. असे ओढे अंडरग्राऊंड केले, पाणी नाही बसलं, सगळं पाणी बाहेर पडलं. मध्ये माझ्या भिगवण रोडला आमचं ते अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम काही ठिकाणी राहिलं, सगळे तिथं पाणी झालं. काही काहींनी माझ्यावर टीका केली, कसलं काम चाललंय याचं. आणि मग पुन्हा ते आपण जे चेंबर असतात त्या चेंबरला जाळ्या बिळ्या टाकल्यात. त्याच्यात दुसरा काय उपाय आहे का ते मी बघतो. काही बाबतीमध्ये जर काही उपायच नसेल तर त्याचाही विचार मी करतो. मी तसं नाही म्हणणार नाही. शेवटी माझ्या भागातल्या जनतेचं आरोग्य चांगलं ठेवणं आणि त्याकरता लक्ष देणं तुमचा लोकप्रतिनिधी या नात्याने ते माझं कर्तव्य आहे. आणि त्याकरता मी पडेल ती किंमत मोजायला तयार आहे. अशा पद्धतीनं आपण आपला सर्वांगीण विकास करून घेऊया. आज आपण बारामती एवढी वाढली आहे, परंतु अतिशय गुण्यागोविंदाने आपण बारामतीमध्ये राहतो. माझ्या महिलांना पण रात्री अपरात्री अतिशय सुरक्षित वाटेल असं वातावरण करण्याचा माझा सातत्याने प्रयत्न असतो. मी पोलिसांना नेहमी सांगतो, आता नवीन ॲडिशनल SP आलेत, नवीन DYSP आलेत, त्या सगळ्यांना सांगितलंय अजिबात जर कोणी चुकीचं वागत असेल तर त्याची आईगाई करू नका. त्याला टायरमध्ये घ्या, त्याला काय करायचं ते करा, पण आमच्या कुठल्या